हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आज लहान बाळांसाठी अतिशय उपयुक्त अशी मखाण्याची रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे. त्यासाठी मी अगोदर घेतला 1 वाटी मखाना, त्यानंतर घेतलं आहे मी 1 वाटी गूळ आणि त्यानंतर मी घेतलेलं आहे 2 काजू बदाम, 2-3 काजू बदाम, जे बाळासाठी अत्यंत उपयोगी असतात. आता आपण गॅस चालू करून त्याच्यावर कढई ठेवलेली आहे. कढई आपल्याला थोडी तापू द्यायची आहे आणि आता आपण त्यामध्ये घालणार आहोत 1 चमचा तूप. तूप चांगले गरम करून घ्यायचे आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडा मखाना टाकायचा. 1 वाटी मखाना टाकू आणि तो आपण चांगला फ्राय करून घेऊया. जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत आपण त्याला फ्राय करून घेऊ आणि आपण त्याच्यानंतर ॲड करूया त्याच्यामध्ये काजू बदाम आणि ते पण आपण छान फ्राय करून घेऊया जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही. आता आपण बघूया की कसं चेक करायचं. 1-2 मखाना आपण वाटीमध्ये घेऊन त्याला थोडं फोडून बघायचं. ते छान असे क्रिस्पी होतात आणि असे फुटतात. याचा अर्थ मखाना व्यवस्थित भाजला गेलेला आहे, फ्राय झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून एका बाउलमध्ये आपण ते काढून घेऊया साईडला आणि आपण आता करून घेऊया. आता कढई आपण तापलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हवे तेवढे पाणी आपण त्याच्यामध्ये गरम करून घेऊ आणि आपण जो किसलेला गूळ आहे त्याच्यामध्ये टाकून त्याला छान डिझॉल्व करून तुम्ही बघताय आता आपलं पाणी छान उकळलेलं आहे. तुम्ही पाण्याच्या ऐवजी दूधसुद्धा यूज करू शकता. आणि आता आपण जो बारीक केलेला मखाना आहे तो त्यामध्ये टाकूया आणि छान स्टीर करू. स्टीर झाल्यानंतर त्याला उकळी येते आणि उकळी आल्यानंतर बघा तो किती छान दिसतोय. त्याला आपण छान उकळी करून शिजून घेऊया आणि नंतर शिजवून झाल्यानंतर 2 ते 3 मिनटापर्यंत मखाना हा तयार होऊन जातो. बघा त्याची डेन्सिटी जास्त थिक पण नाही आणि जास्त थिन पण नाही. आणि आता आपला हा तयार झालेला मखाना आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. बघा किती छान दिसतंय. आणि अरे आरोज पप्पा आले, त्यांना पण आवडला वाटतं. बघा कसा खातोय. आवडला वाटतं आरोला मखाना. छान छान. फुगा आता